बरोबर त्या कर्जाचाही भस्म होऊन जातो म्हणतो तो. व्यावहारिक गोष्टी ह्या लागू होत नाहीत. व्यवहारामध्ये अशा गोष्टी होऊ शकत नाहीत, नाही तर बँका बुडाल्या असत्या. बँक हा प्रकारच चालू राहिला नसता. ज्याला आपण इंग्रजीमध्ये मटेरियलिस्टिक विचार म्हणतो, हे त्याचे विचार आहेत. चार्वाक या शब्दाची व्युत्पत्ती बघा. चारुवाक यस्य सहा चार्वाकः. जो केवळ आपल्या गोड बोलण्यामध्ये इतरांना रममाण करतो त्याला चार्वाक असं म्हणतात. त्याचं तत्वज्ञान आपण बघितलं. देहाच्या भोवती फिरणारं तत्वज्ञान आहे. देहखंडानामात्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या पर्वती प्रमा ढळून येणे. देह तोची देव भोजन ते भक्ती मरण ते मुक्ती पाखंड्याची. देहाच्या भोवती फिरणारं तत्वज्ञान आहे. पण या देहाला मृगजळाची उपमा दिलेली आहे संतांनी. या देहाचा भ्रम धरू नका अशा पद्धतीने ज्ञानोबा यांनी आपल्याला उपदेश देखील केलेला आहे. मृगजळ हे आपल्याला दुपारी दिसतं, बरोबर? सकाळी दिसत नाही, रात्री दिसत नाही. दुपारी कुठेतरी लांब समतल पातळीवरती आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याला पाण्याचा आभास होतो, त्याला आपण मृगजळ म्हणतो. अशा पद्धतीचं जे मृगजळ आहे ते सकाळी दिसत नाही, रात्री दिसत नाही, दुपारी कधीतरी दिसतंय. त्याला ज्याप्रमाणे आपण सत्य मानत नाही तसा देह हा उत्पत्तीच्या आधी नाही, विनाशाच्या नंतर नाही, मध्ये कुठेतरी दिसतोय. त्याला सत्य कसं मानायचं? त्याला आपण सत्य मानू शकत नाहीत. म्हणजे देहाचा संबंध जर आपण बघितला तर ह्या चार्वाकाच्या विचाराशी अत्यंत जवळच आहे. देह जो आहे कमी झाले आता. देहाच्या संबंधानं हे तत्वज्ञान त्याचं फिरत असतं. म्हणून चार्वाकाचं तत्वज्ञान हे बाजूला ठेवा, कारण तो देवाला मानतच नाहीये. तो जगताला मानतोय. तो म्हणतो की माझ्यासाठी चक्षुर्वै सत्यम, जे डोळ्यांना दिसतं ते सत्य आहे, जे दिसत नाही ते असत्य आहे. इतकी स्पष्ट भूमिका आहे त्याची. तत्वज्ञान मांडत असताना भगवंताच्याच संबंधानं चिंतन सगळ्या चिंतकांनी केलेलं आहे. 6 आस्तिक शास्त्र असतील किंवा 6 नास्तिक शास्त्र असतील, या 12ही जणांनी भगवंताच्याच तत्वाचा विचार केलाय. त्याला मानो किंवा न मानो, मात्र त्याचा विचार मात्र त्यांनी केलेला आहे. तशा पद्धतीनं चार्वाकानं विचार मांडला की देहाच्या जे दिसतंय ना ते मला मान्य आहे, शब्द प्रमाण मान्य नाही. आपल्याला शब्द प्रमाण मान्य आहे. आपण वेदाची वचन ऐकतो, आपण वेदांत जे सांगतो ते मान्य करतो, आपण संत महात्म्यांच्या गोष्टी ऐकतो, त्या पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करतो. म्हणजे आपल्या दृष्टीनं शब्द प्रमाण महत्वाचा आहे. संतांचा शब्द, वेदाचा शब्द आपल्यासाठी महत्वाचा आहे. तो म्हणतो माझ्यासाठी हा महत्वाचा नाही. मला जे वाटतं ते मी बोलतो, मला जे दिसतंय ना ते आहे आणि जे दिसत नाही ते नाही. मग ते जुने कीर्तनकार नेहमीप्रमाणे दृष्टांत द्यायचे की दुधामध्ये लोणी आहे का? आहे. मग दिसतं का? नाही. मग कसं? मंथुनी नवनीता. दुधामध्ये लोणी जरी नसलं, दिसत नसलं तरी ते नाही असं नाही, त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला लोणी प्राप्त होतं. तसं भगवंत नाही असा नाही, त्याच्या संबंधाने ज्या काही क्रिया, ज्या काही यथायोग्य गोष्टी करणं अपेक्षित आहे तेव्हा तो आपल्याला जाणवतो. चौथा विचार, तिसरा विचार की ज्यानं आपल्याला सांगितलंय जगत पण आहे आणि ईश्वर पण आहे. हा तुमचा आमचा विचार आहे. आम्ही विचार करतो हे सगळे माणसं दिसतायत, मंडप दिसतायत, मंदिर दिसतंय, घर दिसतंय, त्याला नाही कसं म्हणायचं? परंतु चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलवितो हरिविण देखवी ऐकवी, एक नारायण तो एकच परमात्मा सगळ्यांना चालवतो. वृक्षाची ही पान हाली ज्याची सत्ता, विठ्ठल विठ्ठल त्यामुळे अशा पद्धतीनं जर आपण बघितलं तर तो परमात्मा ह्या सगळ्या गोष्टींचं सूत्रसंचालन करतो. पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्वीया भूते वहावी, ह्या आज्ञा माझी भगवंतानं सांगितलेला आहे. समुद्राला सांगितलंय ह्या रेषेच्या पुढे यायचं नाही. पर्वताला सांगितलंय कणभर सुद्धा इकडचं तिकडं हलायचं नाही. पृथ्वीला सांगितलंय सगळ्या भूतांचं पालन पोषण करायचं. हे आज्ञा माझी भगवंत जेव्हा सांगतो तेव्हा लक्षात घ्यावं लागतं की तो परमात्मा आहे. मग तो आहे म्हणून तर आपण ऐकण्यासाठी बसलेलो आहोत. आम्हाला विश्वास आहे की तो परमात्मा आहे, बरोबर, म्हणूनच आपण सगळे बसलोय. पण तुम्हाला जर मी विचारलं की हा मंडप नाही, हा ईश्वर आहे, आणि ही माणसं नाहीत, ईश्वर आहे, किती जणांना खरोखर श्रद्धा बसेल मला सांगा?
सामान्य बुद्धीच्या लोकांना अशा पद्धतीचा विश्वास बसू शकत नाही, पण हे संतांचंच तत्वज्ञान आहे. चौथा प्रकार जो मी आपल्याला सांगितला की ईश्वर आहे, मग तो कशा स्वरूपामध्ये आहे याचं चिंतन पुढे. चौथा प्रकार काय सांगितला की ईश्वर आहे परंतु जगत नाही, संतांचा विचार आहे. संत आम्हाला जर म्हणू लागले की हा मंडप नाही, माणसं नाही, ईश्वर आहे, तर तुम्हाला आम्हाला विश्वास बसणार नाही, पण संतांची भूमिका ही संतांना पटणारी आहे. म्हणून अशा पद्धतीने चार विचार जर आपण एकत्रित केले तर संत महात्मे भगवंताचं वर्णन करत असतात, भगवंताला मान्य करतात आणि म्हणून त्यांचं वर्णन करण्यामध्ये प्रवृत्त होतात. आता त्या परमात्म्याचं वर्णन मात्र दोन प्रकाराने करताना आपण पाहू शकतो. दोन प्रकाराने त्याचं वर्णन होतं. एक स्वरूप लक्षण आहे, एक त्याचं स्वरूप लक्षण आहे, आणि दुसरं त्याचं तटस्थ लक्षण आहे. स्वरूप लक्षण काय आहे? स्वरूपम सत्व्यावर्तकत्वम तत्स्वरूप लक्षणम. समुद्रातलं पाणी, त्याच्यामध्ये उसळणाऱ्या लाटा, त्याच्यातून निर्माण होणारा फेस, हे सगळं पाणीच आहे. बस सरळ गणित आहे. याला स्वरूप लक्षण म्हणायचं. तटस्थ लक्षण म्हणजे काय? कदाचिकत्वे सती व्यावर्तकत्वम तत्तटस्थ लक्षणम. लक्षणानं लक्षाच्या ठिकाणी काही काळ असणं आणि काही काळ नसणं हे त्याचं तटस्थ लक्षणाचं युक्त लक्षण आहे. वेदांतामध्ये दृष्टांताला मी नेहमी सांगत असतो. एका गावामध्ये एक माणूस आला तिच्या मित्राला भेटायला. देवदत्त त्याचं नाव. अगदी छोटासा दृष्टांत पण वेदांतातला म्हणून सांगतो. गावामध्ये आठायचं आणि मग चालायला लागायचं, नको उभंच राहायचं, म्हणजे जेव्हा त्याला गरज पडेल लगेच आपण त्याच्याकडे गेलो पाहिजे. ही भूमिका, ही आध्यात्मिक, ज्याला आपण भक्तिशास्त्राच्या दृष्टीने घेतलेली भगवंताची ही भूमिका आहे. म्हणून तो परमात्मा कसा आहे? समचरणी उभा. समचरणी उभा हे त्याचं तटस्थ लक्षण आहे, आणि चैतन्याचा गाभा हे त्याचं स्वरूप लक्षण आहे. जो चैतन्याचा गाभा आहे तो समचरणानं विटेवरती उभा आहे. गुणाला विटेवरी, गुणाला विटेवरी, पितांबर धारी सुंदर जो, पितांबर धारी सुंदर जो, पितांबर धारी विटेवरी. जो निर्गुण होता, निर्गुण होते सगुण आले, अशा पद्धतीचा विचार आहे. गुण आला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो, जो गुण स्वरूपामध्ये आनंद अद्वय नित्य निरामय या स्वरूपामध्ये होता, तो परमात्मा विटेवरती विराजमान झाला. समचरणी उभा, चैतन्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग, तो आला आणि त्रैलोक्याला बरवे पण त्याच्यामुळे प्राप्त झालं. आणि असा परमात्मा जो आहे त्याच्याकडे सगळे भक्त आकर्षित झाले, आणि आकर्षित झाल्याच्या नंतर प्रत्येकाला तो आपलासा वाटू लागला. कोणाला कसा वाटू लागला? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. भक्तांचे जीवन साधकांचे साधन, 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 भक्तांचे
साधकाचे साधन सुखाचे निधान पांडुरंग भक्तांच्यासाठी तो कसा आहे जीवन आहे. दोन अर्थाने विचार करता येऊ शकतो. भक्तांचे जीवन म्हणजे भक्तांच्यासाठी तो परमात्मा जीवना समान आहे, आयुष्य त्याच्यासाठी आहे असा त्याचा एक अर्थ घेऊ शकतो. किंवा भक्ताचे जीवन जी दुसरं घेतलं तर आयुष्य आणि जी पहिलं घेतलं तर पाणी. पाणी ज्याप्रमाणे शरीराला गरजेचं आहे त्याप्रमाणे भक्तांच्यासाठी तो भगवंत गरजेचा आहे असा एक अर्थ त्याचा करता येतो. परंतु गाथेमध्ये दुसरा पाठ आहे म्हणजे दुसरी वेलांटी आहे. म्हणून भक्ताचे जीवन म्हणजे भक्ताचं आयुष्यच तो परमात्मा आहे. बघा तुम्ही जे जे कोणी देवाचे भक्त म्हणून ओळखल्या जातात त्यांच्यासाठी परमात्म्याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही गोष्ट महत्वाची नाही, इतर कोणतीही गोष्ट त्यांच्यासाठी महत्वाची नाही. भक्तांचं जीवनच तो परमात्मा होऊन गेलेला आहे. किती उदाहरण बघायची. भक्त प्रल्हादाचं उदाहरण बघा. अखंड परमात्म्याचं नामस्मरण करायचं, नारायण नारायण करायचं. बापाने किती जरी त्रास दिला, मारण्याचा प्रयत्न केला, पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला, अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, नागांच्या खाईत टाकलं, हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा भगवंताची भक्ती, भगवंताचं नाम त्यांनी काही सोडलं नाही. बापाने विचारलं, एवढा तू त्या परमात्म्याच्या नादी लागलाय, मला तर काही दिसत नाही, कुठे आहे? त्यांनी सांगितलं, जलेपी विष्णुर्ज्वलनेपी विष्णु, गजेपी विष्णुर्भुजगेपी विष्णु, त्वयि स्थितो दैत्यमयि स्थितस्य विष्णु विना दैत्यगणोपि नास्ति. ज्या पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला तो जल म्हणजे विष्णू आहे. ज्या अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला तो अग्नी म्हणजे विष्णू आहे. ज्या नागांच्या खाईमध्ये तुम्हाला टाकलंस ते नाग म्हणजे विष्णू आहे. ज्या हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला तो हत्ती म्हणजे विष्णू आहे. हे दैत्या, तो हरी तुझ्यात आहे, तो हरी माझ्यात आहे, आणि तुझे जे दैत्यगण आहेत ना ते सुद्धा त्या हरी विना नाही. ही संतांची दृष्टी आहे, ही भक्तांची दृष्टी आहे. चराचरामध्ये तो परमात्मा दिसत असतो, कारण त्यांचं जीवनच परमात्मा स्वरूप झालेलं असतं. नाथ महाराजांचं उदाहरण सर्वांना माहिती आहे. गंगेचं पाणी कावडीनं रामेश्वराला घेऊन चालले. रस्त्यामध्ये गाढव तडफडलेल्या अवस्थेमध्ये दिसलं. पाण्याची गरज होती. नाथ महाराज थांबले. बाकीचे म्हटले, का थांबलात? गाढवाला पाणी पाजायचं. सोहळ्यामध्ये आणलेलं, काशीहून आणलेलं पाणी आपल्याला रामेश्वराला न्यायचं आणि गाढवाला पाणी पाजतात. संतांची दृष्टी कशी असते बघा. नाथ महाराजांनी सांगितलं की तुझ्यासाठी तिथे रामेश्वर असेल, पण माझ्यासाठी तर या गाढवामध्येच रामेश्वर आहे. त्या गाढवाला पाणी पाजलं. बोल, काय म्हणत होतास? अहो महाराज, कुठून आणलं पाणी? आपल्याला कुठे टाकायचं होतं, तुम्ही गाढवाला पाणी पाजलं. लक्षात घ्या, नाथ महाराज देव होते म्हणून त्यांना गाढवात देव दिसला. बरं का? नाथ महाराज देव होते म्हणून त्यांना गाढवात देव दिसला. आपल्याला गाढव का दिसतं? न सुटलेलं कोड आहे. लक्षात घ्या. मला जास्त त्याच्या खोलात जायचं नाही. समजदार को इशारा काफी है. आपल्याला गाढव दिसतं पण संतांना देव दिसला. संतांची दृष्टी व्यापक आहे आणि म्हणून चराचरामध्ये त्यांचं जीवनच परमात्मा स्वरूप झालेलं आहे. जो कोणी दिसेल, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, दृष्टी दिसे ते ते हरी रूप, जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, दृष्टी दिसे ते ते हरी रूप. तुझा ध्यान जप त्यासी नाही, तुझा ध्यान जप त्यासी नाही, तुझा ध्यान जप त्यासी नाही. भक्ताचे जीवन साधकाचे साधन. भक्ताच्यासाठी तो परमात्मा म्हणजे जीवन आहे, आयुष्य त्याच्यासाठी समर्पित केलेलं आहे. संत महात्मा काही देवाची आठवण काढत बसत नाहीत, पण तो देव त्यांना त्यांचा विसर पडू देत नाही. माझी मज झाली अनावरवाच्या, छंद या नामाचा घेतला असे तुकोबारायांचं वचन प्रसिद्ध आहे. तुकोबाराय सांगतात, मी देवाचं नाव घेत नाही, माझ्या मुखातून अनायास्ते येऊन जातं. नाथ महाराजांनी भागवतात सांगितलंय, मी न करी त्याची कथा, परी तोची होय मुखी वक्ता, ऐसे बलात्कारेने बोलविता, काय मी आता करावे. नाथ महाराज म्हणतात, मी न करी त्याची कथा, मी त्याची कथा करतच नाही, पण तोच माझ्या मुखामध्ये येऊन बसतो आणि त्याचं नाव बळजबरीनं, ऐसे बलात्कारेने बोलविता, बळजबरीनं माझ्या मुखातून तो त्याचं नाव घ्यायला लावतो. मी काय करू आता? नाथ महाराजांचं वाक्य, मी नाठवे जनार्दनासी, परी तो विसरू नेदी आपणासी. मी त्याची आठवण पण काढत नाही, पण तो मला त्याचा विसर पाडू देत नाही. ही भूमिका लक्षात घ्या. भक्तांच्यासाठी परमात्मा म्हणजे जीवन आहे. साधका साधन. भक्त आणि साधक याच्यामध्ये फरक आहे. भक्ताची अवस्था ही उच्च अवस्था आहे, साधकाची अवस्था ही प्राथमिक अवस्था आहे. भक्त, संत, साधक वेगळे आहेत.
माणसाचा विचार केला तर पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त असे 4 प्रकार आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलेले आहेत. पामर म्हणजे कोण? ज्याला कसं वागावं, काय करावं कळत नाही, मनाला वाटेल ते करायचं, मनाला वाटेल ते करायचं नाही, हा पामर आहे. विषयी कोण आहे? शास्त्र काय सांगतंय याचं चिंतन करतो. काय सांगतंय हे करावं, करायचं, हे करू नये, करायचं नाही. विषयी थोडी पुढची अवस्था आहे. जिज्ञासू म्हणजे काय? ज्याच्या अंतःकरणामध्ये या सगळ्या गोष्टींच्या बद्दल वीट निर्माण झालाय, पण परमात्म्याची प्राप्ती व्हावी अशा पद्धतीचा विचार आहे. हा जिज्ञासू आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण ऐसे, तुम्ही सांगा संत जनकरा समाधान चित्त माझे. काय हे खंडईल कर्म पारुषतील धर्माधर्म कासे याने कळेल हे वर्म. अशा पद्धतीच्या अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण झाली. जिज्ञासू. हा जिज्ञासू म्हणजे साधक आहे. आणि पुढे काय? मुक्त. अशी जिज्ञासा निर्माण झाल्याच्या नंतर सद्गुरू येऊन भेटतात आणि परमात्म्याची प्राप्ती करून देतात. मुक्त अवस्थेप्रत झाला. मग जो जिज्ञासू आहे तो म्हणजे साधक आहे. जिज्ञासू आणि भक्तात फरक काय? जो जिज्ञासू असतो तो ज्ञानी होतो सद्गुरूंच्या कृपेने. जिज्ञासूच पुढे सद्गुरूंच्या कृपेने ज्ञानी होतो. मग भक्त कोण आहे? चहा पीत बसतात, बिड्या फुकत बसतात, गपाट्या मारत बसतात, पत्ते खेळत बसतात. अशी खूप गावं मी बघितलेली. पार असतो, जवळपास प्रत्येक गावात असतोच तो. काय लोक म्हणतील काय या माणसानं हे काही कामाचे नाहीत. गैरसमज आहे. गैरसमज आहे. पत्ता चांगला सांगतात या उपयोगाची आहे. जगातली कोणतीच गोष्ट ही कधीही बिनकामाची नाही, ही आपण लक्षात घेतली पाहिजे. गोष्ट जगातली एकही गोष्ट बिनकामाची नाही. लोक म्हणतील डास काय कामाचे? गैरसमज काढून टाका. ते चावतात, आपण आजारी पडतो, डॉक्टरांच्याकडे जातो, डॉक्टरांना फीस देतो, डॉक्टर असं काही लिहून देतात जे फक्त मेडिकल वाल्याला वाचता येतं आणि त्याचंही पोट भरतं. म्हणजे डासांचा वापर हा आहे. तुम्ही म्हणाले किडे काय कामाचे? तास 2 तास जगतात. हा, त्रास दिल्यानंतर त्यांच्या संबंधाने चर्चा होते, हाच त्यांचा वापर आहे. लक्षात घ्या. जगातली कोणतीही गोष्ट ही विनाकारण नाही आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ती माणसंही बिचारी विनाकारण नसतात, बसतात, हा टाइमपास करतात, पण पत्ता चांगला सांगतात. त्याने विचारलं, देवदत्तकडे आलोय, कुठे राहतो? देवदत्तचं घर कुठे पलीकडे होतं. त्याने सगळ्यांनी सांगितलं वाटते तिथं राहतो. त्यांनी बघितला भरपूर घर. ते म्हणले भरपूर घर आहेत, नेमकं कोणतं त्यातलं देवदत्तचं घर? त्यांनी बघितलं, योगायोगाने त्या देवदत्तच्या घरावर कावळा बसला होता. त्यांनी सांगितलं काकवत देवदत्त गृहम. ज्या घरावरती कावळा बसलेला आहे ते देवदत्तचं घर. बरोबर. निघाला. आता तो कावळाच एका घरावरून उठला आणि दुसऱ्या घरावर जाऊन बसला. आता काकवत देवदत्त गृहम राहिलं का? हे तटस्थ लक्षणाचं आहे. हो, विठ्ठल विठ्ठल कावळा बसणं हे त्या देवदत्तच्या घराचं लक्षण असू शकत नाही. ते कदाचित तेवढ्या वेळेपुरतं असू शकतं. जर वेगवेगळ्या रंगाची घरं असतील आणि कोणी सांगितलं ते लाल रंगाचं जे आहे ना ते देवदत्तचं घर, ते त्याचं त्या निमित्तानं तरी ते स्वरूप लक्षण झालं. कारण हा इथून तिथपर्यंत जाईपर्यंत काही रंग बदलणार नाही. हा, पण हा 1 वर्षाने आला आणि त्या लाल रंगाच्या ऐवजी निळा रंग दिला तर त्या ठिकाणी ते पुन्हा तटस्थ लक्षण होतं, कारण रंग बदललेला आहे. कावळा ज्या घरावर बसला ते देवदत्तचं घर असं जर लक्षण केलं, कावळा कधी असतो कधी नसतो हे त्याचं तटस्थ लक्षण आहे. पांडुरंगाचं उदाहरण बघा. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा, आपण आरतीमध्ये म्हणतो. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहून झाला येता. तो येता झाला, पुंडलिकाच्या साठी तो आला. याचा दुसरा अर्थ लक्षात येतोय. पुंडलिकाच्या आधी तो नव्हता, हा त्याचा अर्थ आहे. हा त्याचा दुसरा अर्थ आहे. पुंडलिकाच्या साठी आला याचा अर्थ पुंडलिकाच्या आधी तो नव्हता हे सिद्ध होतं. म्हणजे तो कधी आहे आणि कधी नाहीये. म्हणजे विटेवरती विराजमान असणारा जो परमात्मा आहे तो तटस्थ लक्षणाने युक्त आहे. तटस्थ लक्षण आहे. कारण
ते कधी असतं आणि कधी नसतं. पंढरपुरात तो कधी आहे आणि कधी नाही आहे. भानुदास महाराजांनी पांडुरंगाला कर्नाटकातून पुन्हा आणलं होतं, म्हणजे त्याही काळामध्ये तो तिथे नव्हता. म्हणजे तो कधी आहे आणि कधी नाही अशी ज्यावेळी परिस्थिती येते तेव्हा ते लक्षण तटस्थ लक्षणानं युक्त असतं. मग आपण त्याला जाणवू शकतो. स्वरूप लक्षण म्हणजे काय? बघण्याचा विषय नाही, जाणण्याचा विषय आहे. स्वरूप लक्षण जे परमात्म्याचं आहे ते बघण्याचा विषय नाही. योगी जेव्हा हिमालयामध्ये जातात, वर्षानुवर्ष तपश्चर्या करत बसतात. हजारो वर्षापासून तपश्चर्या करणारे साधू आपण पाहू शकतो. एकाचं एक आत्मचरित्र होतं गिर्यारोहकाचं. त्यांनी सांगितलं त्या चरित्रामध्ये, साधारणतः एक 60 वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेलं चरित्र आहे, त्या आत्मचरित्र आहे. आता मला नाव आठवत नाही, पण मला ती गोष्ट लक्षात आहे. त्यांनी सांगितलं, आम्ही गिर्यारोहण करण्याच्यासाठी 5-7 मित्र हे हिमालयामध्ये गेलो. एकमेकांचे हात पकडून आम्ही पुढे पुढे जात होतो. पण काही कारणानं माझा हात सुटला. मी सर्वात शेवटी होतो आणि बर्फावरून घसरत 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 एका खड्ड्यामध्ये पडलो. त्या खड्ड्यामध्ये जोरदार वजन पडल्यामुळे त्या खड्ड्याचा बर्फ तुटला आणि मी खाली जाऊन एका गुहेत पडलो. त्या गुहेत पडल्याच्या नंतर मी समोर बघितलं तर एक तेजपुंज महात्मा, सगळीच्या सगळी केस त्याची पांढरी झालेली आणि ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेला तो महात्मा, परंतु माझ्या पडण्याच्या आवाजामुळे विचलित झाला. त्याची समाधी भंग झाली आणि माझ्याकडे बघून त्यांनी मला प्रश्न केला, क्यों बच्चा, कौरव और पांडवों का युद्ध समाप्त हुआ या नहीं हुआ? लक्षात आलं तुम्हाला? 5000 वर्षांपूर्वी कौरव पांडव यांचं युद्ध झालेलं आहे. आणि महाभारतामध्ये असं वर्णन आहे की जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध सुरू होणार होतं, हजारो ऋषी मुनी हिमालयामध्ये तपश्चर्येला गेले, कारण त्यांना एवढा नरसंहार बघायचा नव्हता. त्यापैकी हा महात्मा त्याला भेटलेला. 5000 वर्षांपासून तपश्चर्या करणं साधी गोष्ट आहे ना. पण ज्ञानोबारायांनी त्यांची गंमत करून टाकली. ज्ञानोबाराय म्हणतात, तो परमात्मा तुम्हाला इतक्या वर्षामध्ये समाधीच्या अवस्थेत जाणवतो? हो. कसं बसावं लागतं? अमुक एका आसनामध्ये बसावं लागतं, त्याच्याशिवाय जाणवत नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं, आम्हाला मात्र जाणवतो. योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जन ध्यानी, योगिया मुनी जन ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनि जन ध्यानी, योगिया मुनि जन ध्यानी. ते सुख आसनी शयनी, ते सुख आसनी शयनी, हरि सुख भावले रे, हरि सुख भावले रे. ते सुख आसनी शयनी, ते सुख आसनी शयनी, हरि सुख पावले रे, हरि सुख पावले रे. योगिया मुनिजना ध्यानी. योगी आणि मुनिजनांचा जो ध्यानामध्ये येतो एका विशिष्ट आसनाच्या नंतर, आणि त्यांना जे सुख प्राप्त होतं तेच सुख आम्हाला आसनी शयनी सहज बसलं तरी प्राप्त होतं, झोपल्यानंतर सुद्धा आम्हाला ते सुख प्राप्त होतं. हे त्याचं स्वरूप लक्षण. कारण स्वरूप लक्षणानं युक्त असणारा परमात्मा हा जाणण्याचा विषय, हा बघण्याचा विषय नाही. जो तटस्थ लक्षणानं युक्त असा परमात्मा आहे तोच फक्त बघण्याचा, दिसण्याचा, स्पर्श करण्याचा विषय. भगवंताचे जे दशावतार आहेत, संतांनी मानलेले किंवा भागवतकारांनी सांगितलेले जे 24 अवतार आहेत, हे सगळेच्या सगळे भगवंताचे तटस्थ लक्षणानं युक्त असणारे अवतार आहेत. ते कधी आहेत आणि कधी नाही. कुठला तरी आवेश अवतार आहे, कुठला तरी पूर्ण अवतार आहे, करुणात कुठला तरी पूर्णतम अवतार आहे. म्हणजे परमात्म्याचे ही वेगवेगळे अवतार आहेत. आपण मूर्ती जी बसवतो मंदिरामध्ये, ती देखील जर आपण बघितलं तर ती तटस्थ लक्षणानं युक्त आहे. म्हणजे तिला आपण स्पर्श करू शकतो, तिला स्नान घालू शकतो, तिला कपडे घालू शकतो. मग अशा पद्धतीनं तटस्थ लक्षणानं युक्त असणाऱ्या परमात्म्याचं वर्णन एकनाथ महाराज करतायत. परंतु त्याच्याकडे बघत असताना मात्र नाथ महाराजांनी दोन्ही गोष्टींचा समन्वय साधलेला आहे.
तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षणाचं एकत्रीकरण नाथ महाराजांनी केलं आणि त्या भगवंताचं वर्णन केलं अभंगाच्या पहिल्या चरणी. साचरणी उभा चैतन्याची गाव, समचरणी उभा चैतन्याचा गाव, समचरणी उभा चैतन्याचा गाव, समचरण उभा चैतन्याचा गाव. समचरणी उभा चैतन्याचा गाव, समचरणी उभा चैतन्याचा गाव, समचरणी उभा चैतन्याचा गाव, समचरणी उभा चैतन्याचा गाव, समचरणी उभा चैतन्याचा गाव. जीवन साधकांचे साधन, भक्तांचे जीवन साधकांचे साधन, भक्तांचे जीवन साधकांचे साधन. कामचरणी उभा चैतन्याचा गाव, त्रैलोक्याची शोभा, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग. समचरणी उभा चैतन्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग. पांडुरंग परमात्मा उभा आहे. खरं तर भगवंताचं यथार्थतेनं कोणीही वर्णन करू शकत नाही. तो कसा आहे हा प्रश्न जेव्हा विचारला गेला श्रुतीला, तेव्हा तिने सांगितलं माहिती नाही. श्रुती नेती नेती म्हणती. तिला विचारलं तो असा आहे का, माहिती नाही. असा नाही, तसा नाही. निषेध मुखानं सांगितला असा नाही, पण विधी मुखानं सांगता आलं नाही. कसा आहे असा जेव्हा प्रश्न केला तर वेद जाणू गेला पुढे मौनावला. वेदानं त्याला जाणण्याचा प्रयत्न केला, परंतु ते मौन अवस्थेप्रत गेले, कारण त्यांना भगवंताचं यथार्थ वर्णनच करता येत नाही. पण भगवंताचं वर्णन मात्र संत महात्मे यथार्थतेने करू शकतात. तशा पद्धतीचं वर्णन एकनाथ महाराजांनी केलं. एका ठिकाणी पुष्पदंताने फार सुंदर शिवमहिम्न स्तोत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. भगवंताचं वर्णन जे आहे ते कशा पद्धतीने आहे. असितगिरी समन्स्यात कज्जलम सिंधुपात्रे, सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमूर्वी, लिखति यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम, तदपि तव गुणानामीश पारन्नयाति.
पृथ्वीचा कागद केला, समुद्राची शाई केली, कल्पतरूची लेखणी केली, बुद्धीची अधिष्ठात्री देवता सरस्वती माता जरी भगवंताचे गुणवर्णन द्यायला बसली, तदपि तव गुणानाम ईशपार न याती, तरी हे प्रभू तुझ्या गुणांचं कोणीही यथार्थतेनं वर्णन करू शकत नाही, हे पुष्पदंतांनी सांगितलंय. परंतु संत महात्मे जेव्हा भगवंताचं वर्णन करतात ते मात्र यथार्थतेनं करू शकतात. नाथ महाराजांनी सांगितलं, समचरणी उभा. गंमत आहे, हा पांडुरंग परमात्मा उभा आहे, समचरणान आहे, विटेवरती उभा आहे. विटेवरती तो परमात्मा उभा आहे. आता भगवंत विटेवरती उभा आहे. आता विटेला 6 बाजू असतात, त्याचे गुण बघा बरं का. भगवंताचे सुद्धा 6 गुण आहेत आणि तो वीट ज्या विटेवरती उभा आहे त्या विटेला सुद्धा 6 बाजू आहेत. पुढची, मागची, उजव्या हाताची, डाव्या हाताची, वरची आणि खालची, अशा 6 बाजू विटेला असतात. भगवंताचे सुद्धा 6 गुण आहेत. ऐका यशश्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेत. म्हणून येतो भगवंत ज्ञानोबाराय सांगतात, यश आणि श्री उजव्या आणि डाव्या हाताला, औदार्य पाठीमागे, ज्ञान तो स्वतः ज्ञान स्वरूप आहे, वैराग्य वैराग्याच्या बैसकेवरती ज्ञानाचं अधिष्ठान असतं, आणि ऐश्वर्य पुढच्या बाजूला आहे. त्यांनी घातलेले सोन्याचे दागिने, त्याचा मुकुट, त्याचे कपडे सगळं आपल्याला दिसतं, त्याचं ऐश्वर्य आपल्याला समोर दिसतं. पण गंमत अशी, औदार्य मागच्या बाजूला आहे. म्हणून आपण त्याची भक्ती करतो आणि आपल्याला त्यांनी कृपा केली, त्यांनी तरी सुद्धा आपण त्यांनी कृपा केली मानत नाहीत, योगायोगे म्हणतो. पण त्याची ती कृपा आहे, त्याचं औदार्य ते दिसत नाही. आणि अशा विटेवरती, अशा 6 बाजूंनी युक्त असणारा विटेवरती तो समचरणानं उभा आहे. तुकोबाराय तर समचरण आणि दृष्टी दोन्हीचा विचार सांगतात. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरणानं उभा आहे आणि समदृष्टीनं उभा आहे. समचरण कशासाठी, समदृष्टी कशासाठी? समचरण येणाऱ्या प्रत्येकाला तो सारखा वाटावा म्हणून स्वतः समचरणानं उभा आहे. आणि समदृष्टी कशासाठी? येणारा प्रत्येक भाविक त्याच्यासाठी सारखा असावा म्हणून समदृष्टीनं तो उभा आहे. सम हा शब्द दृष्टी आणि दोन्हीकडे आपल्याला लावायचा आहे. हा, चरणालाही लावायचं आहे. समचरण दृष्टी म्हणजे समचरण पण आहेत आणि समदृष्टी पण आहे. दृष्टी येणारा प्रत्येक भाविक मला सारखा वाटावा म्हणून समदृष्टी, आणि समचरण येणाऱ्या प्रत्येक भाविकाला तो भगवंत सारखा वाटावा म्हणून. आणि म्हणून अशा पद्धतीनं समचरणी उभा, समचरण ठेवून तो परमात्मा उभा आहे. समचरण आणि भगवान श्रीकृष्णाचे चरण याच्यामध्ये भेद आहे बरं का. भगवान पांडुरंग परमात्मा दोन्ही पाय समोर ठेवून आहे आणि भगवान श्रीकृष्ण एक पाय असा, नाही का. त्याचं बासरी वाजवण्याचं जर का आपण त्याचं मूर्ती बघितली, कशामुळे? त्याच्यावरूनही स्वभाव कळत असतो. तुम्ही कसे उभे राहता, कसे वागता, कसे बोलता, कशा हालचाली करता, याच्यावरून खूप गोष्टी आहे. शरीरशास्त्र आहे, शरीर विज्ञान त्याला म्हणतात. तुमचं नाक कसं आहे, तुमचे डोळे कसे आहेत, तुमच्या हातापायाची बोटं कशी आहेत, याच्यावरून आपण समोरच्या व्यक्तीला ओळखू शकतो तो कसा आहे. पायाची, हाताची बोटं ज्यांची आखूड असतात बरं का, जाता जाता सांगतो, आपला हा विषय नाही. हाताची बोटं ज्यांची आखूड असतात ते थोडेसे आतल्या गाठीचे असतात बरं का. फक्त स्वार्थी विचार, माझं भावलं पाहिजे, काही दुसऱ्याशी देणं घेणं नाही. अंगठ्याच्या, पायाच्या अंगठ्याचं बाजूचं बोट हे पायाच्या अंगठ्याच्या बाजूच्या बोट जे त्या अंगठ्यापेक्षा जर लांब असेल तर आपलं आपल्या साथीदारावर जास्त प्रेम असतं. आणि जर अंगठ्यापेक्षा, पायाचं सांगतं, अंगठ्यापेक्षा बाजूचं बोट मागे असेल तर स्वतःवर जास्त प्रेम असतं. लगेच बघू नका, घरी गेल्यावर बघा, लगेच सुरू झालं. कसं आहे सांगतो तुम्हाला. म्हणजे शरीर शास्त्र जे ते एक विज्ञान आहे, त्याचा एक अभ्यास आहे. सगळ्या गोष्टी आहेत बरं का. सगळ्या गोष्टी सांगण्याचं काही कारण नाही, काय आमच्या जवळ राहू द्या ओळखायला. म्हणून परमात्मा समचरणानं उभा आहे, म्हणजे सामान्य विचार करत उभा आहे बरं का. खूप त्याच्यामध्ये खूप आणखी विचार आहे. समचरणानं उभा आहे आणि उभा आहे याचंही चिंतन आपल्याला करावं लागेल. बाकीचे देव बसलेले आहेत, तो स्वतः उभा आहे. कशासाठी?
भाविकासाठी उभा, 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 भाविकासाठी उभा. विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा गाभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा. भाविकासाठी उभा विठू चैतन्याचा गाभा. संत श्रेष्ठ भानुदास महाराज सांगतात तो पांडुरंग परमात्मा कशासाठी उभा आहे? भाविकांच्यासाठी उभा आहे. उभारुनी बा ह्या सकळा आश्वासन या रे 18 वर्ण पंढरीसी. 18ही वर्णांना तो सांगतोय की पंढरीला या, याच्यासाठी तो उभा आहे. म्हणजे तत्परता आहे. आपल्या भक्तानं जर का आपल्याला बोलवलं तर काय भाषा आहे नाथ महाराजांची. मदन म्हणजे सौंदर्याचं मूर्तिमंत उदाहरण. तो मदन स्वतःच सौंदर्य वाढवण्याच्यासाठी भगवंताच्या पोटी जन्म घेता झाला. मदन पोट आले बापुडे शब्द ऐका. आणि मग कोण इंद्र आणि कोण चंद्र, इतका तो परमात्मा सुंदर आहे. पाहिलिया वेधलावी बैसे जीवी जडोनी. त्याला बघितल्याच्या नंतर बघतच राहावं वाटतं. सहस्रदीपे दीपकैसी प्रकाशली प्रभा. उजळल्या दशदिशा गगना आलीसी शोभा. त्याच्या अस्तित्वाचा परिणाम काय आहे, प्रभाव काय आहे? गगना आलीसी शोभा. सुंदर किती आहे. त्याच्या रूपाचं वर्णन ऐकल्यानंतर रुक्मिणी माता बेशुद्ध पडावी. सुदेव नावाचा ब्राह्मणानं स्थळ आणलं रुक्मिणी मातेसाठी भीमकाकडे. आणि रुक्म जो होता रुक्मिणीचा भाऊ, त्यांना असं वाटायचं की शिशुपालाशी आपल्या बहिणीचं लग्न व्हावं. म्हणून आपल्याला शाळेमध्ये शिकवल्या गेलं बघा, श्लेष अलंकार शिकवल्या गेला. शिशुपाल नवरा मी नवरी, श्रीकृष्ण नवरा मी नवरी. वाक्य एकच आहे पण श्लेष अलंकार काय आहे? शिशुपाल नवरा. जर शिशुपाल नवरा असेल, मी नवरी, मी त्याला वरणार नाही. आणि श्रीकृष्ण नवरा मी नवरी, आणि श्रीकृष्ण जर नवरा असेल तर मी मात्र नवरी आहे. बरं का, याला श्लेष अलंकार म्हणतात. भगवंताचं स्थळ आलं, वर्णन सुरू झालं. तो ब्राह्मण सांगू लागला, तो परमात्मा. नखशिखांत वर्णन आहे बरं का. नाथ महाराजांचं रुक्मिणी स्वयंवर वाचा. नाथ महाराजांच्या रुक्मिणी स्वयंवराचं फल काय आहे? हजारो लोकांचा अनुभव आहे. ज्या उपवर मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नसेल, एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवराचं जर का ससंकल्प पारायण श्रद्धायुक्त अंतःकरणानं केलं तर अनुरूप जोडीदार मिळतो. हजारो लोकांचा अनुभव आहे. आणि अशा पद्धतीनं ते वर्णन बघा. मुळात वर्णन वाचा. नाथ महाराजांनी आपल्याला भगवान श्रीकृष्ण डोळ्यासमोर उभा केलाय, रुक्मिणी मातेचे वर्णन केले, रुक्मिणी माता डोळ्यासमोर उभी केली आहे. वाचा आपण नाथ महाराजांचं रुक्मिणी स्वयंवर. वर्णन सुरू झालं. आता स्थळ जेव्हा येतं तेव्हा मुलगी जरी आतल्या खोलीमध्ये असली तरी तिचं लक्ष कुठं असतं? बाहेर. कसं आहे स्थळ? चांगला पगार तर आहे ना, मुलगा चांगला तर दिसतो ना, स्वतःचं घर तर आहे ना, स्वतःची गाडी तर आहे ना, कमवतो तर चांगलं ना, पुण्यात तर राहतो ना, आईबाप तर घरी नाहीत ना. सगळं अरे मनातलं बोललो वाटतं सगळ्यांच्या. अशा पद्धतीचा विचार रुक्मिणी माता ऐकू लागली. आता सुदेव ब्राह्मण भगवंताचं वर्णन करू लागला आणि ती ऐकू लागली. अवस्था काय झाली? अहो भगवंताच्या रूपाचं वर्णन ऐकून बेशुद्ध पडली. एक म्हणती धरा धरा
एक पल्लवे घाली ती वारा, एक म्हणती हे सुंदरा कृष्ण कीर्तीने झडपली. मैत्रिणी धावून आल्या. दुसरं म्हणजे काही काळजी करू नका, भगवान श्रीकृष्णाच्या रूपाचं वर्णन ऐकलं म्हणून बेशुद्ध पडली. डोळ्यावर पाणी मारलं आणि तिने विचार केला, बस हाच नवरा म्हणून आपल्याला स्वीकारायचा आहे. पत्र लिहिलं. आपल्या इतिहासातलं हे पहिलं प्रेमपत्र आहे बरं का. रुक्मिणी मातेनं जे भगवान श्रीकृष्णाला लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरचीच विस्तृत टीका म्हणजे नाथ महाराजांचं रुक्मिणी स्वयंवर आहे. काय असेल बरं भाषा, मी गमतीनं सांगतो. रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला लिहिलेलं प्रेमपत्र आहे. भाषा काय असेल? तू मला लई आवडतो. रुक्मिणी मातेचं पत्र आहे भगवान श्रीकृष्णाला. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोंघतापम रूपम दृशां दृश्यमतामखिलार्थलाभं त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपं मे का त्वा मुकुंद महती कुलशील रूप विद्यावयो द्रविणधामभिरात्मतुल्यम. अशा पद्धतीनं 8 श्लोकांच्या माध्यमातून रुक्मिणी मातेनं भगवंताला पत्र लिहिलं. मला पुढचं सांगायचं नाही, मला पहिलं वाक्य महत्वाचं आहे. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते. मी असं ऐकलंय. पहिलं वाक्य काय आहे रुक्मिणी मातेचं? भगवान श्रीकृष्णाला पत्रामधलं, मी असं ऐकलंय की त्रिभुवनामध्ये तुझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही. पहिलं वाक्य, त्रिभुवनामध्ये तुझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही असं मी ऐकलंय. पण भगवंताला कदाचित वाटेल की हे आपल्या रूपाला बघून भळली की काय, आणि आसक्ती शरीराची निर्माण झाली की काय, असं वाटू नये म्हणून दुसरं वाक्य वापरलं. निर्विश्य कर्ण विवरैहि. तुझ्या रूपाचं वर्णन ऐकलं, त्रिभुवनामध्ये तुझ्यासारखा दुसरा कोणी सुंदर नाही हे कळालं आणि माझे कान निर्विषयी झाले. लक्षात घ्या, आसक्ती दाखवली नाही, नव्हतीच. रूप सुंदर आहे पण निर्विश्य कर्ण विवरय, तुझ्या रूपाचं वर्णन ऐकलं आणि माझे कान निर्विषयी झाले. म्हणजे भगवंताला ही गोष्ट सांगितली की तुझ्या संबंधाने मी आसक्त झालेली नाहीये, पण तो सुंदर आहे हे कळालं आणि त्या सौंदर्याचा परिणाम लोकांवरती वेगळा होतो. लोक आसक्त होतात पण मी निर्विषयी झाले. अशा पद्धतीचं परमात्म्याचं सौंदर्य आहे. आणि म्हणून असा परमात्मा पंढरपुरामध्ये विराजमान आहे. त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर बघतच राहावं वाटतं. अनेक प्रमाण भगवंताच्या सौंदर्याची आपण पाहू शकतो. म्हणून असा परमात्मा विटेवरती विराजमान आहे. समचरणी उभा चैतन्याचा गाभा, त्रैलोक्याची शोभा पांडुरंग. यथामती अभंगाचं चिंतन झालं. आपली वेळ संपलेली आहे. आपल्या गावामध्ये 14वं वर्ष अखंड हरिनाम सप्ताहाचा योग असा आहे की 14व्या वर्षी नाथ महाराजांच्या 14व्या वंशीजाला बोलवलंय. अचानकपणे आलेला योग आहे आणि मस्के साहेबांच्यामुळे हा कार्यक्रम खरं तर या ठिकाणी येणं शक्य झालं. थोडा उशिरा जरी सुरुवात झाली तरी अभंगाचं यथामती चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण खूप चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करता. गावाच्या बाहेर आहे मला कल्पना आहे, तरी सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहता आणि अतिशय सुंदर आखीव आयोजन नियोजन या ठिकाणी आहे आणि त्या दृष्टीनं आपण सर्वजण सहभागी होता. दरवर्षी आपल्याला हा लाभ प्राप्त होतो. ही अतिशय आनंददायी बाब आहे. खरं तर वैयक्तिक त्यांचा कार्यक्रम आहे तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये येता ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सर्व सहकार्य करता. अनेक जणांचं सहकार्य असल्याशिवाय हा एकट्याचा खेळ नाही. लक्षात ठेवा. सप्ताह करणं म्हणजे रोज एक लग्न करणं बरं का, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे जे येतात त्यांना माहिती नाही, पण जे आयोजक आहेत त्यांना विचारा, माझं म्हणणं पटेल. अगदी वऱ्हाड आलं की नाही ही जी चिंता असते, तसं कीर्तनकार येणार की नाही ही शंका. म्हणून फोन कुठपर्यंत आले काय नाही. काही माणसं तर फार हुशार महाराज, काही माणसं फार हुशार. महाराज कुठपर्यंत आले? आपण जर सांगितलं इथपर्यंत आलो, पुन्हा दुसऱ्यांदा कुठपर्यंत आले? इथपर्यंत. महाराज लोकेशन पाठवता का? म्हणजे त्यांना संशय असतो निघाले की नाही म्हणून लोकेशन मागायचं असतं. काही बाकी सहकार्य नसतं. पण अशा पद्धतीनं मला सांगायचं आहे काय की सप्ताह करणं ही साधी गोष्ट नाही. आपल्या सर्वांना त्या निमित्तानं ज्ञानदान होत आहे, ज्ञान प्राप्त होत आहे. काही ना काहीतरी एखाद्या कीर्तनकाराच्या मुखातलं एखादं वाक्य जरी आपल्या मनामध्ये जर आपल्याला भावून गेलं आणि त्याच्यातून जर आपल्या जीवनाचं परिवर्तन झालं, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? कीर्तन म्हणजे काय की सगळंच कीर्तन सगळ्यांसाठी असतं का? कीर्तनातलं एखादं वाक्य एखाद्याचं जीवन बदलून टाकत असतं. म्हणून अशा पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यामुळे आपण सर्वजण त्याचा लाभ घेता. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.
झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांच्या आणि तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ.